मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 12 डिसेंबरच्या भागामध्ये सार्थक मनोजला आवरत असतो. तितक्यात केदार सिक्युरिटी गार्डला बोलवतो. सार्थक म्हणतो, काय करतोय केदार, जरा शांत बस बरं. मनोज म्हणतो, मला ह्या घरामध्ये कधी काडीची किंमत दिली नाही, तुम्हाला सवयच आहे मोठ्या माणसांना दुसऱ्या लहान माणसांना येऊन घरामध्ये असं अपमानित करायची. तितक्यात अण्णा येतात, मनोजला बाहेर काढतात आणि माफी मागतात. सार्थक म्हणतो, अण्णा तुम्ही का माफी मागताय? आनंदी म्हणते, अण्णा तुम्ही नका माफी मागू. मग आता मुलाकडची माणसं विचारतात, कोण आहेत हे? यावरती वृंदा म्हणते, मुलीचे वडील. यावरती अण्णा म्हणतात, खरंच मनोजने जे केलं ना त्यासाठी तुम्ही मला माफ करा. तोपर्यंत शकू आणि लीना मनोजला घेऊन बाहेर येतात, पण मनोज काही ऐकायला तयार नसतो. तो सांगत असतो, मला का अडवलत? तितक्यात अण्णा येऊन मनोजच्या एक सणकन थोबाडीत लावून देतात आणि आता मनोज हादरतो. सगळेच जण इकडे विचार करत बसतात आणि तोपर्यंत अण्णांनी मनोजच्या एक थोबाडीत दिलेली असते आणि शांत हो मनोज असं म्हणत मनोजला शांत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तोपर्यंत मुलाची आई म्हणते, म्हणजे आम्ही तुमच्या सुनेबद्दल ऐकलं होतं, आम्हाला बाहेरून कुणकुण लागली होती. तुम्ही म्हणताय रजिस्टर मॅरेज झालंय, हे झालंय, ते झालंय, घरच्या घरी तुम्ही लपवून लग्न केलं ना, आणि संस्कारी मुलगी सांगताय का? ज्या मुलीचा भाऊ असा बेवडा आहे ती कसली संस्कार असणार? या घराशी आम्हाला संबंध जोडायचे नाही आहेत. यावरती सुद्धा म्हणते, अहो ऐका तरी, असं काय करताय? तितक्यात आनंदी हात जोडायला जाते आणि म्हणते, मी तुमच्यासमोर हात जोडते, असं हे लग्न मोडू नका. यावरती आता मात्र इकडे ताबडतोब आकांक्षा म्हणते, वहिनी माफी मागायची काहीच गरज नाहीये तुला. हे बघ, या लोकांसमोर हात जोडू नकोस. असं म्हटल्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो. सुद्धा पण माफी मागत असते. त्यावेळेला सुद्धा आकांक्षा म्हणते, कुणीही माफी मागायची गरज नाहीये. आनंदी म्हणते, ऐका तरी. आकांक्षा म्हणते, वहिनी मी सांगितलं ना, या अशा लोकांसोबत मला सोयरीक करायचे नाही. जो मुलगा समोर उभा आहे तरी सुद्धा आपले आई वडील इतका अपमान करतायत लोकांचा, तरी सुद्धा काही बोलत नाही. अशा घरात मला सोयरीक करायची नाही. तुझी काय चूक आहे वहिनी? तुझ्या भावाची चूक आहे. तू माफी मागायची गरज नाही. आणि बरं झालं या लोकांचं खरं रूप आपल्या समोर आलं. हे काय लग्न म्हणणार? मलाच या लोकांसोबत लग्न करायचं नाहीये. यावरती मुलाची आई म्हणते, अच्छा म्हणजे असा अपमान करायला आम्हाला इथे बोलवलं होतं का? आकांक्षा म्हणते, दुसऱ्याला मान दिला तर आपला मान राखला जातो, दुसऱ्याचा अपमान करून आपला कसला मान? असं म्हणत आकांक्षाने सडेतोड मुलाकडच्या माणसांना आता सुनावलेलं असतं आणि आनंदीच्या पाठीशी ठाम उभी राहते आणि म्हणते, आई यांच्याशी काही बोलायची गरज नाहीये. मला ह्या घरात लग्न करायचं नाही. जो मुलगा बायकोचा स्टँड घेऊ शकत नाही असा मला नवरा नको. मला सार्थक जावासारखा नवरा पाहिजे, जो आनंदी वहिनीच्या पाठीशी कायम हक्काने उभा राहतो, बायकोचा स्टँड घेतो, तिला कधीही एकटं पाडत नाही, असा नवरा मला पाहिजे. असं म्हणत आकांक्षाने मुलाच्या तोंडावर नकार दिलेला असतो. सुधा म्हणते, शांत हो. आकांक्षा म्हणते, नाही तुम्ही येऊ शकता, मला हे लग्न करायचं नाहीये. मुलीकडची मंडळी चिडतात आणि हेच आम्हाला करायला इथे बोलवलं होतं का? असं म्हणत निघून जातात. मग इकडे मनोजला घरी आणलं जातं. मनोज बॅग भरायला लागतो. सगळे समजवत असतात पण मनोज ऐकायला तयार नसतो आणि लीना म्हणत असते, ऐका हो. मनोज म्हणतो, माझी ते घुसमट होते, मला ह्या घरात राहायचं नाहीये. या घरात राहिलं तर माझा स्वाभिमान दुखावतोय. लीना समजवत असते. मनोज तिच्या अंगावरती हात उघडतो. मग मला ती त्याला थांबवते आणि म्हणते, मनोज कसा झालास रे तू? म्हणजे माझा मनोज आईचं तोंड ओंजळीत घेऊन सांगायचं की मनोज वर्तक असं नाव काढून लोक तुला ओळखतील. त्या मनोजला माझ्या झालंय काय? असं करू नको रे मनोज. मनोज म्हणतो, आई मी हरलोय. त्यावरती मालती म्हणते, मग अंशुमन आणि तुझ्यामध्ये काय फरक राहिला? मनोज म्हणतो, नाही राहिला फरक, मी खरंच हरलोय आणि ना आता मला या घरात राहायचं नाहीये. माझा दम घुटतोय, ते माझा स्वाभिमान चिरडला जातोय. आई आपण इथून जाऊया का? मालती म्हणते, आपण जाऊया इथून बाळा, तू काळजी करू नकोस, तुला इथे राहायचं नाहीये ना, आपण आपल्या घरी जाऊ. असं म्हणत ती मनोजला समजवते. शेवटी आईच ती मुलाच्या चुका पाठीशी काढून त्याला समजवत त्याला आता नेत असते. त्यावेळेला मनोज म्हणतो, हे सगळं आनंदीमुळे घडतंय. आज आनंदीमुळे अण्णांनी माझ्यावरती हात उगारला. आई हे सगळं आनंदीमुळे घडतंय. असं म्हणत मनोज अजूनही आनंदीलाच दोष देत असतो. आता तोपर्यंत सगळेच भाऊक होतात. मनोजची अवस्था आता सगळ्यांना समजत असली तरी मनोजचं वागणं चुकीचं आहे हे सुद्धा समजत असतं. मग नंतर आता ती मुलाकडची मंडळी लग्न मोडून गेल्यावरती सुद्धा बिचारी रडत असते. त्यावेळेला आकांक्षा म्हणते, आई तू का रडतेस? अशा लोकांसोबत आपण सोयरीक नाही जुळवली यातच आनंद आहे की? चिडलेली सुद्धा आकांक्षाच्या एक थोबाडीत देते. त्यावरती सार्थक म्हणतो, आई काय करतेस तू? यावरती सुद्धा म्हणते, हे मगाशीच करायला पाहिजे होतं. म्हणजे हिची जीभ भारी चालायला लागली. मुलाकडच्या माणसांसमोर असं बोलायला हिला लाज नाही का वाटली? असं म्हणत सुद्धा खूप चिडते आणि आता ती आकांक्षावरतीच राग काढते. सार्थक तिला थांबवतो आणि आई तू काय करतेस? आकांक्षा म्हणते, मी काय केलंय असं? ती लोक तुमचा चुकीचा अपमान करत होते, मी नाही गप्प बसणार. यावरती आता केदार शूटिंग सुरू करतो. आनंदी सांगत असते, आई तुम्ही काळजी करू नका, मी त्या
लोकांना जाऊन भेटेन, त्यांना समजवेल, आपल्या आकांक्षाचं लग्न मी मोडू देणार नाही, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत आता इकडे आनंदी सुधाला समजवत असते. सुधा चिडते, आनंदीच्या एक थोबाडीत देते आणि म्हणते तू तू हे करणार. सार्थक म्हणतो आई आई काय करतेस. यावरती सुधा म्हणते गप्प बस तू. इकडे आता व्हिडिओ शूटिंग केदारचं चालू असतं. सुधा म्हणते या मुलीमुळे माझ्या घरातली शांतता भंग झाली. आता हिला या घरात राहण्याचा काही अधिकार नाहीये. जा माझ्या नजरेसमोरून चालती हो आणि मध्ये कुणी बोलणार नाही. प्रत्येक वेळेला या मुलीमुळे माझी सगळी नाती तोटत आलेली आहेत. आता कुणी काहीही बोलायचं नाही आणि हो इथून चालते, असं म्हणत आपल्या नजरेसमोरून ती आता आनंदीला जायला सांगते. आनंदी बिचारी हे सगळं सहन करत असते. सार्थकला वाईट वाटते. केदारने हे सगळं शूटिंग केलेलं असतं. मग आनंदी आपल्या रूममध्ये येते. तिथे उभे असलेल्या देवांच्या इथे ते सगळा घडलेला प्रकार आठवत असतो. देवांच्या मूर्ती हातात घेऊन आनंदी रडायला लागते आणि म्हणते मी काही चांगलं करायला गेले की चांगलं काही होतच नाही, सगळ्या गोष्टी बिघडतच चालल्यात, काय करू मी, असं म्हणत आपले ड्रॉवरमधले देव काढते आणि म्हणते ज्याप्रमाणे तुम्हाला इथे स्थान नाही आहे त्याचप्रमाणे मला सुद्धा इथे स्थान नाही आहे, तुमची पण अवस्था माझ्याच सारखी आहे, असं म्हणत बिचारी आनंदी ते देव हातात घेऊन रडत असते. मागून सार्थक येऊन उभा राहतो. आनंदीकडे पाहत असतो. घरच्यांच्यामुळे आनंदीला होणारा त्रास सार्थकला बघवत नसतो. सार्थक आता खूप उदास असतो आणि आनंदीच्या जवळ येतो. आनंदी हे सगळं पाहते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात. सार्थकला आनंदीचं दुःख काही सहन होत नसतं. दोघं जण एकमेकांकडे पाहत निस्तब्ध असतात. तोपर्यंत केदारने तो शूट केलेला व्हिडिओ तो रेश्माला पाठवतो. इकडे आता दोघींना पण दाखवतो, शलाका आणि वृंदाला, आणि म्हणतो हा व्हिडिओ आपण जर पोलीस स्टेशनला दाखवला तर मात्र काकूंना अशा अडचणीत येतील ना आणि आनंदीवरचा त्यांचा राग दुप्पट वाढेल. आणि तो व्हिडिओ तो महिला आयोगाकडे पाठवतो. महिला आयोगाचा मोर्चा येतो आणि सुधाच्या भोवती अटॅक करतो. तुम्ही तुमच्या सुनेवरती अत्याचार करताय, हा बघा तो व्हिडिओ, असं म्हणत आनंदीला थोबाडीत मारलेला व्हिडिओ आता सुधाला दाखवला जातो आणि सुधाला हाय हाय सुधा राजाध्यक्ष हाय हाय अशा घोषणा दिल्या जातात. वृंदाचं कारस्थान असतं हे केदारच्या मदतीने केलेलं. आता मात्र या सगळ्यामध्ये सुधा अडकते. त्यामुळे सुधाचा आता आनंदीवरचा राग खूप वाढतो. पण त्याच वेळेला आनंदी सुधाची बाजू घेऊन तिला आता सगळ्यांपासून सोडवणार का आणि पुन्हा एकदा तिच्या सुधाच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार.